आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 4 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे 51,000हून अधिक नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करणार. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेतल्या श्रमिकांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद. बचाव कार्याचं सर्वत्र कौतुक. आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी जय्यत तयारी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 4 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून त्या आज लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्था आणि संशोधन केंद्राच्या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन करतील. शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचा अंतर्भाव करण्याबाबत विचारमंथन करण्यासाठी कैवल्यधाम इथं आयोजित एका राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या सकाळी त्या पुण्याजवळ खडकवासला इथं एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारतील. एनडीएच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर इथल्या मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. 1 डिसेंबर रोजी पुण्यातल्या AFMC अर्थात सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला त्या मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट कलर प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील. नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. 2 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत सोहळा होणार आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीची पुढची बैठक येत्या 19 डिसेंबरला नागपूर इथं होईल. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 2-3 दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 99,381 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित भागातील पंचनामे तातडीनं पूर्ण करावेत आणि 33% जास्त शेतपिकांचं नुकसान झालेल्यांसाठी निधी मागणीचे प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे 51,000हून अधिक नियुक्तीपत्र नव्यानं भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना वितरित करणार आहेत. वितरणानंतर प्रधानमंत्र्यांचं भाषणही होईल. देशभरातल्या 37 ठिकाणी रोजगार मेळे त्यासाठी होणार आहेत. या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारचे विविध विभाग, राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशात सध्या भरती सुरू आहे. रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेनं उचललेलं एक पाऊल म्हणजे रोजगार मेळा आहे. नव्यानं नियुक्त झालेल्यांना कर्मयोगी प्रारंभ या पोर्टलद्वारे प्रशिक्षण दिलं जाईल. कोणत्याही उपकरणाद्वारे कुठूनही हे प्रशिक्षण घेता येईल. या पोर्टलवर 800 ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा कालपासून महाराष्ट्रातल्या शहरी भागातही पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातल्या एकूण 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या 2084 स्थळांमधून फिरणार आहे. कोल्हापूर इथले प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी संदीप कांबळे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभार्थी असून मला आतापर्यंत एक 7-8 हप्ते मिळाले असतील. त्या माध्यमातून शेतीसाठी ज्यावेळी पैसे उपलब्ध नसतात त्यावेळी त्यातून खत घेणे किंवा शेतीची उपयुक्ती जी आवश्यक काम आहेत त्यासाठी ते पैसे उपलब्ध होतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी सविता मोहिते यांनी सांगितलं.
उज्ज्वल गॅस योजना आमच्या गावात आल्यामुळं आम्हाला चुलीपासून मुक्तता झाली. उज्ज्वला गॅसमुळे आमचा बराच डोळ्यांना त्रास जो होत होता चुलीमुळं ते उज्ज्वला गॅस आल्यामुळे बंद झाला. आम्हाला सरपण गोळा करावं लागत होतं. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदी साहेबांचे आभारी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची तब्बल 17 दिवसांनी काल सुटका झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यातले 41 कामगार गेल्या 12 तारखेपासून बोगद्यात अडकले होते. या बचावकार्यात केंद्र तसंच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी युद्धपातळीवर काम केलं आणि कामगारांच्या सुटकेसाठीचे शक्य ते सर्व उपाय केले. कामगारांना अन्न, पाणी, औषध आणि ऑक्सिजन अशा सर्व सुविधा 6 इंचांच्या पाईपलाईनद्वारे पुरवण्यात आल्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच केंद्रीय मंत्री आणि अन्य मान्यवरांनी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अडकलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी दाखवलेलं धैर्य तसंच संयमाची प्रशंसा केली आहे. बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल यामध्ये सहभागी सर्व यंत्रणांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज या कामगारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीची आस्थेनं चौकशी केली. के और आपके सभी साथियों को बधाई देता हूं। एक सुखरूप हम इतने संकट के बाद भी निकल पाए और मेरे लिए तो बहुत ही खुशी की बात है। आप कुछ करना चाहेंगे? जी सर, मैं कुछ कहना चाहूंगा सर। हाँ, बताइए। मैं कह रहा हूँ कि सर हम लोग आज का दिन लेके सर 18 दिन तक टनल में हम लोग सब फंसा था सर। किसी को भी कुछ हो तो हम लोग एक साथ रहते थे, कुछ भी प्रॉब्लम होने से कोई दिक्कत नहीं था। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तराखंडमधल्या बचावकार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या योगदानाबद्दल कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीस यांनी उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या सुखरूप सुटकेसाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांबद्दल भारतीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभेच्या 119 जागांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान होईल. तेलंगणात 144 कलम लागू करण्यात आलं असून 4 आणि त्यापेक्षा अधिक लोकांच्या जमावावर प्रतिबंध आदेश जारी झाला आहे. 2.5 लाखाहून अधिक कर्मचारी निवडणूक कामकाजात गुंतले आहेत. मतदान शांततेत व्हावं यासाठी तेलंगण राज्य विशेष पोलिसांच्या 50 तुकड्या तर केंद्रीय दलांच्या 375 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सत्ताधारी BRS अर्थात भारत राष्ट्र समिती, काँग्रेस आणि भाजपात तिहेरी लढत असून 2290 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उमेदवार आहेत. या निवडणुकीत सुमारे 28,000 मतदार पहिल्यांदाच घरातून मतदानाचा हक्क बजावला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 4 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे 51,000हून अधिक नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करणार. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेतल्या श्रमिकांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद. बचाव कार्याचं सर्वत्र कौतुक. आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी जय्यत तयारी. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIR_News_Mumbai या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.